ती अजून मुरत आहेत, पण नीताच्या आयुष्यातली काही ना ती खूप मुरलेली आहेत आणि ती मी साकारू शकेन हा विश्वास दोघांना वाटला, याचा मला खूप आनंद आहे. आणि त्या निमित्ताने जेनझी लोकांबरोबर काम करता आलं, त्यांचे थॉट्स म्हणजे आता मला असं वाटतं की तू किंवा हे तिघेही आता आय थिंक द बॅटन इज गोइंग टू पास वन डे. आणि मला असं वाटतं की हे असं बघताना मजा येते. आय डोंट वॉन्ट टू साऊंड ओल्ड, पण हे असं बघताना मजा येते आणि त्या कामाची पण मजा आली. आणि आय एम व्हेरी हॅपी फॉर सॅमी, कारण त्याच्यासाठी हा महत्त्वाचा सिनेमा आहे. म्हणजे अनफॉर्च्युनेटली काय होतं की ॲक्टर राहत नाही, तो कधी हास्य कलाकार बनतो किंवा कधी आणखी काही बनतो. ॲक्टर अशाच एका प्लेनमध्ये एका पॉईंट नंतर बघितलं जात नाही. तर या निमित्ताने हे तोडूबाईचा प्रयत्न आहे आमचा सगळ्यांचाच कलेक्टिव्हली, आणि तो तुम्हाला आवडेल अशी आशा करते. सो 1 मेला गुलकंद तुमच्यासाठी पेश आहे. वा वा. आणि एक थोडक्यात आम्हाला ऐकायला आवडेल की सचिन गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाचा काय अनुभव होता? सचिन सर इज द कूलेस्ट पर्सन आय हॅव एव्हर मेट. म्हणजे द कूलेस्ट. म्हणजे अशी काही लोक असतात ना की ज्यांच्यासमोर कुठलीही शंका मांडायला संकोच वाटत नाही, आयुष्यातला काही शेअर करायला संकोच वाटत नाही, तसे आहेत सचिन सर. त्यामुळे ती एनर्जी खूप संसर्गजन्य आहे आणि आम्ही ती रोज अनुभवतो आणि इतके वर्ष अनुभवतोय तरी ती पुरी पडत नाही. सो मला असं वाटतं दिस सेज अ लॉट अबाउट हिम. वा वा वा. प्रसाद सर तुमच्याकडे